श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. चला तर मंडळी, आज पुन्हा एकदा छानसा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. खूप दिवसापासून माझी पाण्यावर रांगोळी काढण्याची एक इच्छा होती. ती आज आपण प्रयत्न करून काढायला सुरुवात करणार आहोत. बघूयात रांगोळी कशी होती आहे. आज आहे अंगारिका चतुर्थी, त्यामुळे आपण गणपती बाप्पाची रांगोळी काढणार आहोत. बघूयात रांगोळी कशी दिसतीये ते. तर पहिल्यांदा आपण परातीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते छानपैकी स्थिर होऊ दिलेलं आहे आणि मग त्याच्यावर आपण रंग टाकायला सुरुवात करणार आहोत. तसे बेस कलर टाकून घ्यायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे का की गणपती बाप्पा आणि कार्तिकेय स्वामी लहान होते आणि कैलास पर्वतावर माता पार्वती आणि शंकर भगवान बसलेले असतात. त्या मुलं खेळत असतात आणि खेळता खेळता त्या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून थोडंसं भांडण होतं आणि ते आईबाबांना विचारतात की कोण खरं आहे, कोणाचं बरोबर आहे, कोणाचं चुकलेलं आहे. तर आईबाबा म्हणतात, आपण काय करूयात, हा खेळ जाऊ द्या, आपण एक छान दुसरा खेळ खेळूयात. तुम्ही पृथ्वीला एक छानपैकी एक प्रदक्षिणा घालून या आणि जो प्रथम येईल तो खरा आहे असं पण गृहीत धरूयात. कार्तिकेय स्वामींना काय, त्यांचं वाहन मस्त मोर तयार होता. त्यांना वाटलं की ठीक आहे, देवाचीच मुलं ती. दोघंजणं प्रदक्षिणा घालायला तयार झाली आणि मग कार्तिकेय स्वामी अजिबात विलंब न करता निघाले प्रदक्षिणेला. प्रदक्षिणा करून ते परत आले, पण तोपर्यंत गणपती बाप्पा विचार करत तिथेच थांबले होते आणि विचार करता करता त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी त्यांच्या आईबाबांजवळ आले आणि त्यांना साष्टांग नमस्कार घातला आणि जिथे आईबाबा बसलेले आहेत तिथेच ते छानपैकी एक प्रदक्षिणा त्यांना घालून प्रदक्षिणा पूर्ण केली आणि बसले खेळत आपल्या उंदीर मामाशी. तेवढ्यामध्ये कार्तिक स्वामी परत आले आणि म्हणाले की बरं झालं, आता हा गेलेलाच नाही आहे तर आपणच जिंकलो. आणि मग काय झालं, गणपती बाप्पा त्यांच्या आईबाबांकडे गेले आणि म्हणाले, नाही नाही, मी जिंकलो. कार्तिकेय स्वामी म्हणाले, मी पहिल्यांदा पृथ्वी प्रदक्षिणा घालून आलो तर मी जिंकलो. तर गणपती बाप्पांनी एक युक्तिवाद सांगितला. ते दादाला म्हणाले त्याच्या की जर आपल्या आईबाबांच्या पायामध्ये आपलं पूर्ण विश्व असतं तर मी फक्त पृथ्वीच नाही, तर मी ते विश्वाची प्रदक्षिणा घातली आहे. आणि ते ऐकून शंकर भगवान आणि पार्वती माता एकदम खुश झाले आणि त्यांनी सांगितलं कार्तिकेयला की ही गोष्ट तर खरीच आहे, आईबाबांच्या पायामध्ये आपलं विश्व असतं आणि जर पृथ्वी प्रदक्षिणाच्या ऐवजी त्यांनी जर विश्व प्रदक्षिणा घातली आहे तर नक्कीच गणपती बाप्पा या खेळामध्ये जिंकलेले आहेत. कार्तिकेय स्वामींना जरा राग आला, ते तिथून रागाने निघून गेले आणि गणपती बाप्पा मस्तपैकी आपल्या आईबाबांच्या जवळ येऊन बसले. अशा पद्धतीने आपणही नेहमी हा युक्तिवाद लक्षात घ्यायला पाहिजे आणि ज्या प्रसंगाला आपल्याला युक्तिवाद साधायचा आहे तो साधता आला पाहिजे. तशाच पद्धतीने आज शंकर भगवानसोबत त्यांच्या छानशा शिवलिंगासोबत गणपती बाप्पाची छानशी रांगोळी काढत आहे. तर गोष्ट कशी वाटली तीही लक्षात घ्या. आणि आता रांगोळी आपली पूर्ण होती आहे. छानपैकी आपण जास्वंदाचं फूल काढलेलं आहे, त्याच्यानंतर शिवलिंग काढलेलं आहे आणि ते पाण्यावर काढताना ना अगदी छान हळूवारपणे काढायचं. पाण्याला अजिबात धक्का लागू द्यायचा नाही. जर पाण्याला धक्का लागला तर आपली पूर्ण रांगोळी डिस्टर्ब होते आणि मग आपल्याला ते काही दुरुस्त करता येत नाही. कारण आपण खाली जेव्हा रांगोळी काढतो ना तर तेव्हा आपल्याला ती मोडून थोडीशी परत गोष्टी सुधारता येतात, पण पाण्यावरची रांगोळी तशी करता येत नाही. त्यामुळे ज्या पात्रामध्ये आपण रांगोळी काढणार आहोत इथे मी परात घेतली आहे. एखादा काचेचा बाऊल वगैरे छोटीशी रांगोळी काढायची असेल तर तुम्ही तेही करू शकता, पण ज्याच्यात घेतली आहे त्याला अजिबात करताना धक्का लावायचा नाही, डिस्टर्ब नाही होऊ द्यायचं आणि मग आपण ती रांगोळी पूर्ण करायची.
तर असं बोलत बोलत छानपैकी गणपती बाप्पाचं एक एक छानसं रूप आपल्यासमोर येत आहे आणि गणपती बाप्पा तयार होत आहेत. आपण त्याचा टोप करून घेऊयात. गणपती बाप्पा ही सुरुवातीची काय म्हणू आपण की प्रत्येक गोष्टीला सुरुवात करताना आपण गणपतीचे नाव घेऊन करतो आणि गणपती ही कलेची देवता आहे. तर आज ही कला साकारताना त्याच्यामध्ये आपण गणपती बाप्पा साकारतो आहे. तर एक कुठेतरी आपल्याला मनात छानपैकी असं समाधान आहे की चला आपल्याला ही गोष्ट करता येते आहे आणि नक्कीच त्या कलेचा आपण आदर करतो. तर गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्यासोबत राहणारच आहे. याच्या आधी अनेक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकलेले आहेत. गणपतीचे सुद्धा अनेक व्हिडिओ केलेले आहेत. संक्रांतीचे आता संक्रांत जवळ आली आहे म्हणून संक्रांतीचे व्हिडिओ केले आहेत. तर तेही तुम्हाला खूप आवडतील. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की जाऊन ते बघा, चेक करा आणि तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्ससोबत मैत्रिणींसोबत शेअर करायला अगदी विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलवर तुम्ही अवश्य भेट देत जा. पाहता पाहता शिवलिंग आपलं तयार झालेलं आहे आणि छानपैकी त्याला गंध आपण एक देऊन घेणार आहोत. आणि ही रांगोळीची जी कला आहे ना, कुठलीही कला असो, रांगोळी असो, चित्रकला असो, गायन असो, डान्स असो, ही प्रत्येकाला एक कला आपल्याला जोपासता आली पाहिजे की जेणेकरून आपण आपला रोजचा व्याप सांभाळून त्या कलेसाठी आपण आपला थोडा वेळ दिला गेला पाहिजे, जेणेकरून आपलं मन छान प्रसन्न राहील. सगळ्या रोजच्या ज्या काही गोष्टी असतात आपल्या टेन्शनच्या, त्याच्यातून आपल्याला थोडंसं रिलॅक्स होतं की जेव्हा आपण करतो ना. कला कुठलीही हातात घेताना तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा आपण ते करायला बसलेलो असतो ना, तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो आणि आपण अगदी मंत्रमुग्ध होऊन त्याच्यामध्ये अगदी विलीन होऊन जातो त्या कलेमध्ये. तसंच काहीसं होतं आणि जेव्हा आपण एखाद्या देवी देवतांची मूर्ती साकारण्याचा प्रयत्न करतो, रांगोळी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तर अगदी आपण त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे इन्व्हॉल्व म्हणता येणार नाही, म्हणजे आपलं पूर्ण मंत्रमुग्ध होऊन जातो आपण त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही नक्की प्रयत्न करा. कुणालाही रांगोळी आवडली असेल तर तुम्ही नक्की काढून बघायचा प्रयत्न करा आणि कशी वाटली, कशी झाली आहे रांगोळी ती मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. असेच अजून नवनवीन छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. बघा आपली रांगोळी छानपैकी तयार झालेली आहे आणि माझ्या व्हिडिओवर नवीन असाल माझ्या चॅनलवर तर नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत वगैरे शेअर करायला अजिबात विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.